धन्यवाद चंदू सर, धन्यवाद कुणाल सर. नमस्कार देव बरा करो गावाल्यानो. मालवणी कोकणी आकाशवाणीच्या देवगड केंद्रावरसून तुमचा सगळ्यांचं अगदी मनाकाळजातून स्वागत असा. आनंदवाडी क्रिकेट क्लब देवगड आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 23व्या पर्व तिसऱ्या रजनीमधली शेवटची लढत. पहिल्या दिवसासाठी सीबर्ड रेडी संघ सेमीफायनलमध्ये दाखल होणारो पहिलो संघ रेडी गावचे सुपुत्र जयेश शिरोडकर यांच्या मालकीच्या संघान यावर्षी पहिल्याच दिवशी इतिहास रचलो. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये रोहित बोलेकर यांच्या साथीन व्यावसायिक संघ ज्यांनी उतरलो तर नाव म्हणजे जयेश शिरोडकर. आणि त्या टीमच्या निमित्तान रेडी गावचो गणपती बाप्पा, त्या गणपती बाप्पाची महती सुद्धा ज्या टीमच्या माध्यमातून निमित्तान तुमच्यासमोर सांगण्याचं मोको मिळता, संधी मिळता, ती टीम सीबर्ड रेडी सेमीफायनलमध्ये दाखल. दुसऱ्या दिवशी मिसबा हॉलिडेज कात्री, ज्या कात्री गावान या संपूर्ण गावान या स्पर्धेवर गेली अनेक वर्ष प्रेम केला, त्या प्रेमातून उतराई होण्याची संधी या भूमीन दिली. कात्री गावचो संघ मिसबा हॉलिडे दुसऱ्या दिवशी सेमीफायनलमध्ये दाखल झालो. आणि आज या चार टीममधून खयचो संघ सेमीफायनलसाठी तिसऱ्या क्रमांकावर आपलो पाठ मांडलो हे ठरवणारो संघ आणि सामनो. मोहम्मद कैफ 11 कात्री संघान जिंकलो टॉस, घेतली फिल्डिंग आणि अवधूत स्पोर्ट कणकवली संघाची सलामीची जोडी मैदानावर. स्ट्रायकर यांच्या दिशेन कृष्णा सातपुते आणि त्याला साथ देताना नॉन स्ट्रायकर एंडवर विशाल धारप. गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेटचं वलय ज्यांनी आपल्या माथी बाळगलंय ते नाव स्ट्रायकर एंडवर. मॅन्डेटरी पॉवर प्ले बॉलिंग मार्कवर जिशान खान. पहिला चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅटरपासून चेंडू लांब राहतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होतोय, विकेट किपरच्या दिशेने प्रयाण करतोय. डॉट बॉल कृष्णा सातपुते. मित्रांनो, टेनिस क्रिकेटच्या पटलावर अनेक खेळाडू येतात, अनेक खेळाडू जातात, अनेकांचा उदय होतो, अनेकांचा अस्त होतो. मात्र गेली 20-22 वर्ष या टेनिस क्रिकेटच्या पटलावर जो सूर्य चमकतोय त्याचं नाव कृष्णा सातपुते. पुढे सरसावत खेळलाय फटका मिडॉनच्या दिशेने. कॅरेबियन स्टाईल मध्ये प्रदीप पाटील चेंडू अडवतायत. आपल्या टीमसाठी नक्कीच प्रदीप पाटील यांनी 2 धावा वाचवल्यात. कृष्णा सातपुते यांनी आपल्या धावसंख्येची सुरुवात केली, इनिंगची सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर 2 धावा, 2 चेंडू समाप्त. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर 2. 5 षटकांची इनिंग असेल. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेसाठी बॉलिंग मार्कवर जिशान खान, एक वलयांकित खेळाडू, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. फुल टॉस स्लाइस केला जातोय, कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा येईल इशारा, बघूया प्रतीक्षा. 1 बाउन्स ओव्हर द रोप. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावर डबल, तिसऱ्यावर चौकार. कृष्णा सातपुते यांचा आलेख वेगाने वाढतोय. ज्या प्रकारे कृष्णा सरांची बॅटिंग खुश असतील त्यांचे सगळे पाठीराखे. पुन्हा एकदा फुल टॉस, रग्बीच्या खेळाची आठवण करून देणारा हा चेंडू. ओव्हर द विकेट, डावखऱ्या हाताने चेंडू केला होता. समोर उजव्या हाताचे कृष्णा सर, वायडी शॉर्कर थेट विकेट किपरच्या हाती. ऍक्शन रिप्ले बघा tenniscricket.in वर. चेंडूची खासियत होती. अजून एक डॉट बॉल. 4 चेंडू समाप्त, धावसंख्या 6. विकेट किपर परदीन काझीचं सुद्धा कौतुक असेल, ज्या प्रकारे त्यांनी यापूर्वीचा चेंडू अडवला. यावेळी पप्पू तोडकर, अजून एक महाराष्ट्र पोलीस यावेळी स्क्रीनवर दिसत आहेत. एका बाजूने आपल्याला टीम दिसते ते अवधूत स्पोर्ट कणकवली, दुसऱ्या बाजूने मोहम्मद कैफ 11 कात्री. अस्तित्वाची लढाई या दोन्ही टीमसाठी, कारण जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व असेल शेवटच्या रजनीसाठी सेमीफायनलमध्ये. आणि जो संघ असेल त्याला नमस्कार करावा लागेल या स्पर्धेसाठी, कारण या स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न वर्षभर आपण सगळेजण पाहत असतो. आणि ते स्वप्न आज या खेळाडूंचं पूर्ण होतंय मैदानावर. पुन्हा एकदा मिडऑफच्या दिशेने भावेश पवारच्या दिशेने चेंडूचा फटका येतोय. कृष्णा सातपुते स्ट्रायकर एंडवर धाव सोडण्याचा प्रयत्न होता. अगदी चप्पळ यष्टीरक्षण फरदीन काझी यांच्याकडून. अपील होत आहे रनआउटसाठी. नेमकं काय घडलंय आणि काय बिघडलंय स्क्रीनवर पहा. फरदीन काझी, आत्मविश्वास तर दिसतोय फरदीन यांचा. त्यांच्यासोबत सुमित ढेकळे पाहायला मिळत आहेत. पप्पू तोडकर, गत वर्षाची ताबडतोड लाकूड तोडी कामगिरी ज्यांनी केली होती, पप्पू तोडकर. या वर्षाची मोटरसायकल विजेत्या संघाच्या मालकाला असेल, पण
हिट झाली गेल्या वर्षाची मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल आणि त्यानंतर पप्पू तोडकर यांचं उत्तर. सगळ्यांच्या नजरा लागल्यात मोठ्या स्क्रीनकडे. कृष्णा सातपुते सायकर एंड वरून त्यांनी फटका खेळला होता भावेशच्या दिशेने. मिडऑफवर भावेश होते, क्षेत्ररक्षण केलं होतं. धावेचा प्रयत्न होता कृष्णा यांचा, थेट फेक केली फर्दींच्या दिशेने. रनआउटचं अपील झालं आणि डिसिजन अजूनही पेंडिंग. डिसिजन अजूनही धाकधूक, अजूनही टिकटिक वाजते, थोडीशी डोक्यात, थोडीशी मेंदूत. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल. फर्दीने चेंडू पकडलाय, स्ट्रेच केलाय कृष्णा सातपुते यांनी पूर्ण शरीर. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, मात्र त्यावेळी बॅट पोचली का लाईनच्या पलीकडे, कारण फक्त टच अँड गो नसेल. अगदी कबड्डीप्रमाणे क्रिकेटमध्ये सुद्धा लाईन क्रॉस करावी लागेल, ही लक्ष्मण रेषा ओलांडावी लागेल तरच सेफ असतील कृष्णा सातपुते. ज्या प्रकारे त्यांनी बॉडी स्ट्रेच केली. दुसऱ्या बाजूने फर्दीन यांनी प्रयत्न केलाय. तिसऱ्या पंचांसाठी खूप मोठा अभ्यास आणि नॉट आउटचा डिसिजन. बॉलिंग मार्कवर इम्रोज खान वैयक्तिक पहिलं सांघिक, दुसरं षटक घेऊन. विशाल सायकर एंडवर मिड विकेटच्या दिशेने फटका खेळत आहेत. आज एक सामना त्यांनी गाजवलाय. विशाल धारक पहिल्याच सामन्यामध्ये 15 चेंडूमध्ये 41 धावांची कामगिरी, त्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. यावेळी ती कामगिरी दोहरावी लागेल, पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. प्रोजेक्टेड स्कोर दिसतो 39. संतोष नागवडे साहेब श्रीगोंदा यांच्याकडून बबलू पाटील यांच्या कामगिरीसाठी 500 रुपयांचा बक्षीस दिलेला असा. बबलू पाटील, हे 500 रुपये तुमच्या नावावर, त्या 500 रुपयाचे तुम्ही लाभार्थी ठरलात. कृष्णा सातपुते 6 चेंडू आणि 8 धावा ही त्यांची कामगिरी. बॉलिंग मार्कवर इम्रोज. एक बॉल इम्रोज यांनी खर्च केलो, 1 रन पहिल्या बॉलवर. दुसरा चेंडू कृष्णा सरांसाठी. शपल शॉट खेळण्याचा प्रयत्न. कृष्णा सातपुते यांची खासियत असा शपल व्हायचा, फाईन लेगच्या दिशेने फटके खेळायचे. पण कृष्णा सरांच्या या आवडीच्या फटक्यावर खास त्यांच्यासाठी ब्लॉक हॉलमध्ये गोलंदाजी वायडी शिवॉर्कर ह्या अस्त्र बऱ्याच गोलंदाजांनी वापरला. आणि त्यामुळेच मागच्या काही दिवसांचा जर विचार केलो तर कृष्णा सातपुते सरांका स्विच हिट, रिव्हर्स पूर्वल थोडंसं अभ्यास करून ती अस्त्र वापरूची लागतली मैदानावर. 9 धावफलक बिनबाद, 8 चेंडू समाप्त या पहिल्या इनिंगचे. परत एकदा सफल झाले कृष्णा सर. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पप्पू तोडकर, आणि पप्पू तोडकर यांच्या हातात जाऊन विसावलेलो चेंडू दैव देता आणि इडी पाड घेता. ही पहिली विकेट. कृष्णा सातपुते बॅक टू दी डगआउट. ऍक्शन रिप्ले बघा. कृष्णा सातपुते फटकोतर सुंदर सजवलेलो, अगदी काही इंच कमी पडले या फटक्यामध्ये. पप्पू तोडकर लंगांच्या दिशेने त्यांच्या आवडत्या जागेवर अगदी निराश मनान आणि खिन्न वदनान कृष्णा सातपुते डगआउटच्या दिशेने. गेली अनेक वर्ष खूप कठीण गोष्ट कृष्णा सरांनी साध्य करून दाखवली. 20, 22, 25 वर्ष क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणं ही सोपी गोष्ट नाही असा. आणि जो गोष्ट, ही कठीण गोष्ट ज्यांनी सहज साध्य केली, थोड्या दिवसांसाठी नाही, महिन्यांसाठी नाही, अनेक वर्ष, जवळपास 20-22 वर्ष ह्या नाव आकाशातल्या सूर्याप्रमाणे टेनिस क्रिकेटच्या पटलावर तेजान तळपत राहिला. आज कृष्णा सरांनी थोडीशी निराशा केली. पहिल्या विकेटचा पतन झाला. सांघिक 9 धावफलक आणि नवीन फलंदाज मैदानावर संघाचे कर्णधार सचिन बर्गे. यापूर्वीच्या मॅचमध्ये सुद्धा सचिन बर्गे यांनी 40 धावांची अप्रतिम कामगिरी आपल्या टीमसाठी केली. ते सचिन सर स्ट्रायकर यांच्या दिशेने. इल्याच रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न. डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव आणि धावसंख्या डबल फिगर्स. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एका बाजूने विशाल धारक, दुसऱ्या बाजूने सचिन बर्गे. या जोडीवर अपेक्षा असेल. पहिली बॅटिंग करताना उदुस्फोट कणकवली संघ, भालचंद्र बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अर्थात कणकवली, आणि कातळी शिल्पांसाठी प्रसिद्ध असणारा राजापूर तालुक्यातील कातळी हा गाव. या 2 गावांमध्ये संघर्ष चालू. पुढे सरसावर खेळलाय फटका, चेंडू हवेत. दिनू कांबळे याच्याकडून सुटतोय झेल. खरं तर दिनू कांबळे यांच्याकडून असे झेल सुटताना खूप कमी दिसतात, पण यावेळी हा प्रेशर जणू काय दिनू कांबळे यांच्या समोर
खूप अंतर कव्हर केलं होतं. चेंडू शेवटच्या क्षणी हातात सुद्धा पडला होता. झेल सुटलाय, चेंडू जमिनीला दान होतोय. मालवणी कोकणीत सांगायचा तर देव इलो देव पण पदरच नाही घेऊक. मिळालेल्या जीवदानाचा विशाल फायदा उठवेल का? विशाल थारक हा खेळाडू जीवदान मिळाल्यानंतर अजून थोडा धोकादायक बनतो. इम्रोज यांनी संधी तयार केली होती, पण त्या संधीची माती झाली क्षेत्ररक्षकाकडून. आणि त्यानंतरचा हा चेंडू, एक वेगवान चेंडू, फास्टर वन वापर केला जातोय इम्रोज यांच्याकडून. डॉट बॉलने होते सांगता. या षटकामध्ये इम्रोज यांनी खर्च केल्या 4 धावा. कौतुक करावं लागेल यष्टीरक्षक फरदीन काझी यांचं. फरदीन काझी यष्ट्यांच्या मागे, यष्ट्यांच्या पुढे, यष्ट्यांच्या आजूबाजूला मैदानात यत्र तत्र आणि सर्वत्र फरदीन आणि फरदीन. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. ISPL यांनी गाजवली, अर्धशतक ठोकलंय. आपल्या नावाचा डंका ज्यांनी जगभर पोचवलाय. आज खूप चांगली कामगिरी. ज्या प्रकारे त्यांनी यष्ट्यांच्या मागे कामगिरी केली, तिसऱ्या पंचांकडे विचारणा करण्यात येते यष्टी जीतसाठी. सध्या स्कोरबोर्ड थांबलेला आहे 12 धावा. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू तर समाप्त झालाय. मात्र या चेंडूवर विकेट आहे की नाही फक्त याचीच प्रतीक्षा असेल. जखड बंद केलंय बॅटरना. अगदी कोकणातील दशावताराच्या भाषेत सांगायचं झालं तर अश्वमेध यज्ञाक, कोकणातल्या भाषेत सांगायचं झालं तर अश्वमेध यज्ञाक सोडलेल्या अश्वाचा जसा प्रतिस्पर्धी वीरांकडून बंधन केला जाता, अगदी तसाच यावेळी जखडबंद केलेली फलंदाजी अवधूत स्पोर्ट कणकवली संघाची. या अश्वाची मुक्तता तुमका करूची लागतली. ह्यो अश्व परत चौफेर उधळूचो लागतलो. ही कोकणची भूमी, ही दशावताराची भूमी. आणि त्याच दशावतारातून ज्या नावाचा उत्पत्ती झाली ता नाव तुमका मैदानावर दिसता सचिन. मित्रांनो, सचिन ह्या नाव आधुनिक न्यायचा, ह्या नाव सुद्धा असा पौराणिक. ज्याप्रमाणे राधा कृष्ण सीताराम ह्या जोडीचं नाव अगदी तसाच. देवांचो देव म्हणजे देवांचो राजा इंद्र, आणि त्या इंद्राच्या पत्नीचं नाव म्हणजे शची आणि इंद्र या 2 नावांका एकत्र केल्यानंतर तयार होता नाव शचींद्र. आणि त्या शचींद्र या नावाचं अपभ्रंश म्हणजे सचिन. जा सचिन नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला सचिन देव बर्मन यांच्यामुळे, आणि त्यानंतर पोचला सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांच्यामुळे. त्यात सचिन या नावाची उत्पत्ती जर तुमका कळाची असा, त्यासाठी कोकणात जन्म घेऊचो लागतलो, त्यासाठी कोकणातलो दशावतार बघूचो लागतलो. देवगडची अगदी सुप्रसिद्ध लोककला म्हणजे डबलबारी, दशावतार आणि त्याचबरोबर ढोलवादन. पुण्या, मुंबई, नाशिकच्या ढोल पथकांका सुद्धा लाजवीत अशी दर्जेदार ढोल पथका, पारंपरिक ढोल पथका आमच्या देवगडमध्ये असत. कधीतरी ऐका ही देवगडची ढोल पथका आणि त्याच्या तालावर सुद्धा अगदी तल्लीन व्हा. मैदानावर नेमक्या काय झाला, काय घडला, काय बिघडला, अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर येतलो. पंचांचो निर्णय, तिसऱ्या पंचांचो. सध्या तरी खालच्या कोर्टातून म्हणजे जिल्हा कोर्टातून या राज्य कोर्टामध्ये उच्च न्यायालयात अपील केलेला असा. अजूनही त्याचा निर्णय पेंडिंग असा. ॲक्शन रिप्ले तुमका बघू गावतलो बघा काय कॅमेरावर tenniscricket.in. आणि त्यामुळेच संपूर्ण भारतातली ही सगळ्यात पहिली संस्था असा ज्यांनी टेनिस क्रिकेट लाईव्ह करूक सुरुवात केली. पाय थोडंसं उचाललो की काय, ज्यावेळी यष्टे हल्ले बेल्स उद्ध्वस्त झाले तेव्हा पायाचो काहीतरी भाग लाईनच्या मागे होतो की नाही, हे सगळे बारीक गोष्टी बघूचे असत. सगळा जवळसून बघूचा असा, पगडून बघूचा असा, इसकटून बघूचा असा, लगतदार, हिशेदार, पोट हिशेदार तपासूचे असत, यादी पंचयादी घालूची असा, आणि त्यानंतर या 7-12 नोंद घालूची असा. बेनिफिट ऑफ डाऊट ज्याका म्हटलं जाता, जो गेलो बॅटरच्या फेवरमध्ये नॉट आउट इलो पंचांचो इशारो. डॉट बॉल निशी पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. स्थिरावली धावसंख्या 6ची सरासरी 12. 1 गड्याच्या मोबदल्यात स्ट्रायकर एंडवर सचिन बर्गे, शची आणि इंद्र या नावापासून जे नाव तयार झाले तेच नाव स्ट्रायकर एंडवर सचिन बर्गे, आणि नॉन स्ट्रायकर एंडवर विशाल धारक. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फील्ड केला जातोय. भावेश पवार पुन्हा एकदा स्क्रीनवर येत आहेत. ज्या वेगाने त्यांचा थ्रो येतोय, त्यांच्या हातात चेंडू असताना दुसऱ्या धावाची चेष्टा करणं थोडंसं अंगलट होऊ शकतं. त्या 2 धावेनिशी 14 हा धावफलक. सचिन बर्गे पोचतायत 2 चेंडूमध्ये 3 धावा. प्रोजेक्टेड स्कोअर खूप कमी दिसतोय. मात्र यावेळी
50 समोर ठेवावी लागेल अवधूत स्पोर्ट कणकवली संघाला. सचिनसाठी मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने. बघता बघता चेंडूचा प्रवास लांब लांब आणि खूपच लांब. झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर और गेंद सीमा रेखा से बाहर. आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी षटकार. ऍक्शन रिप्ले बघा, काय सुंदर पोझिशन मध्ये आले होते. सचिन बर्गे आपल्या टीमसाठी अत्यावश्यक षटकार खेचलाय. त्यानंतर पुन्हा शफल झाले, ऑप्शनच्या बाहेर सरकले, फुलटॉस बनवलाय मिडॉनच्या दिशेने. जोपर्यंत प्रदीप पाटील येत आहेत, फील्ड होते, थ्रो येतो विकेट किपर फरदीनच्या दिशेने. आणि अस्तित्वात नसलेली धाव चोरण्याचा हा प्रयत्न जवळपास अंगलट आलाय. पंचांच्या इशाऱ्याची असेल प्रतीक्षा. स्क्वेअर लेग पंचांनी दिला इशारा. इट्स सो यू टी. ऐन मोक्याच्या क्षणी सचिन धावबाद होत आहेत. गाव फिरा निलो आणि हुमऱ्याक अपटान मेलो या पारंपरिक म्हणीची आठवण येईल. बघूया ऍक्शन रिप्ले. डीप मरून थ्रो तो येतोय फरदीनच्या दिशेने. थ्रो पहिल्याच प्रयत्नात टिपला जातोय आणि अगदी सहज यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. ऐन मोक्याच्या क्षणी ही विकेट येते. गरज नव्हती या दुसऱ्या धावेची. ज्या प्रकारे थ्रो आला होता, प्रदीप पाटील यांचं कौतुक करावं लागेल. चित्त्याच्या चपळाईने प्रदीप पाटील या चेंडूवर आले. घारीच्या चपळाईने त्यांनी चेंडू उचलला आणि नीरज चोप्राच्या भालाफेकीची आठवण करून देत थेट फेक केली विकेट किपर फरदीनच्या सेफ हँड्स मध्ये. सचिन बर्गे यापूर्वीच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती, पण यावेळी धाव चोरण्याच्या नादात त्यांचा एन्काउंटर होतोय, गेम होतोय. तिसरी विकेट आणि यावेळी नवीन फलंदाज. ज्या फलंदाजावर आहे सगळ्यांची भिस्त, मदार, आशा, अपेक्षा. बबलू पाटील स्ट्रायकर यांच्या दिशेने. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. झिशान खान बॉलिंग मार्कवर थोडीशी महागडी गोलंदाजी. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या 3 बॉलमध्ये, पण एक महत्वाची विकेट. धोकादायक ठरू शकणारे सचिन बर्गे यांना माघारी पाठवलंय. पण यावेळी बबलू पाटील लक्ष असेल या खेळाडूवर सगळ्यांचाच. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट बबलू पाटील यांच्यासाठी. ऑप्शनच्या दिशेने बराच बाहेर जाणारे चेंडू. हलक्या हाताचा ड्राईव्ह फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने. शॉटवर 30 यार्डवर सर्कलवर फील्ड होतोय. एकेरी धावेनिशी बबलू पाटील आपल्या धावसंख्येची सुरुवात करतायत. मालवणी कोकणी भाषेत जे का बोनी म्हटली जाता, तो ह्यो बोनियेचो पहिलो रन बबलू पाटील यांच्या नावावर. धावसंख्या परत एकदा दुर्येचो डबल गेम, दुर्येचो ट्रिपल गेम. नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. झिशान खान आगोकी गोलंदाजी. जास्त मोकळीक न देणारी गोलंदाजी. जवळपास जखडबंद केली त्यांनी गोलंदाजी. एक षटकार या ओव्हरमध्ये बसलो खरो, पण त्यानंतर झिशान खान यांनी जो टप्पो पकडलो, सध्या तरी या टप्प्यावर आक्रमण करणं थोडासा कठीण. एकेरी धाव 23 हा धावफलक. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. महाराष्ट्र पोलीस बबलू पाटील सर स्ट्रायकर यांच्या दिशेने. झिशान बॉलिंग मार्कवर. सन्मान देणारा चेंडू. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये सन्मान देणारे बॅटर खूप कमी झालेत, कारण एक सुंदर वाक्य आहे, आदर आणि चादर जर चुकीच्या माणसाक दिली तर आपण उघडा पडण्याची शक्यता असता. पण बबलू पाटील यांनी सन्मान दिलाय बॉलरला. एक धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली, कारण त्यांना सुद्धा ती सुप्रसिद्ध मालवणी म्हण माहिती आहे, खैची वसा वसा खाणा आणि मसनात जणा. एक धाव घेऊन त्यांनी स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. पुढचे 2 ओव्हरी आपले असत, राज्य असत या जणू काय त्यांनी दाखवला. आणि 2 टीम जरी आज एकमेकांच्या समोर असले, मोहम्मद कैफ 11 कातळी, अवधूत स्पोर्ट कणकवली, तर एक वैशिष्ट्य असा या दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांच्या सोबत खेळलेले असत, एकमेकांच्या बरोबर खेळलेले असत. आणि त्यामुळेच मालवणीत सांगायचा तर कोणाच्या अळवा किती खाज असा आणि कोणाचा कारला किती कडू असा या दोन्ही टीमच्या खेळाडूंका अगदी बऱ्यापैकी माहिती असा. राजेश नायडू बॉलिंग मार्कवर. राईट हँड ओव्हर द विकेट बबलू पाटील यांच्यासाठी. एक धाव तर अगदी सहज मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न असेल, पण पप्पू तोडकर आणि पप्पू तोडकर यांच्या हाती चेंडू असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणं म्हणजे आत्महत्या आहे. आणि ही आत्महत्या एवढी क्लिअर आहे, एवढी क्लिअर आहे, कुठच्याही पोलीस स्टेशनला या आत्महत्येची नोंद होऊची नाही.
डायरेक्ट क्लेम समरी ए रिलीज होतली आत्महत्येची आणि ती आत्महत्या मैदानावर अजून एक रनआउट. स्पर्धेच्या निमित्तानं मैदानावर उपस्थित असत ऋत्विक धुरी, देवगड तालुक्याचा एक वलयांकित नाव असा आमचे रंगकर्मी मित्र असत. अनेक रंगमंच त्यांनी गाजवलेले असत आणि अनेक कविता या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा त्यांनी लिहिलेले असत. ऋत्विक मनपूर्वक स्वागत असा या स्पर्धेत तुमच्याच देवांच्या गडात अर्थात देवगडात. प्रत्येक तालुक्याचा आमच्या वेगवेगळा वैशिष्ट्य असा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 8 तालुके आणि प्रत्येक तालुका आपापला एक वेगळा वैशिष्ट्य घेऊन जगत असा. देवगड तालुक्याची तर अनेक वैशिष्ट्य असत. काय बोलायचा देवगडबद्दल. कधी कुणकेश्वराची जत्रा, कुणकेश्वराचा रापण महोत्सव, शिवरात्र, देवगडची ढोल पथका, देवगडची डबलबारी, देवगडची वारकरी भजना, देवगडचं शिगमो, देवगडची होळी, या सगळ्याबद्दल जर बोलाक चालू केला तर येळ खूप कमी. मैदानावर जाऊया. 25 हा धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज अक्षय वाठारकर. छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 गादी आहे, एक कोल्हापूर आणि एक सातारा. आणि यावेळी या मैदानावर अवधूत स्पोर्ट कणकवली संघाची गादी राखण्यासाठी साताऱ्याच्या पलटणचा खेळाडू अक्षय वाठारकर मैदानावर. त्याला साथ देताना बबलू पाटील. या नावाबद्दल मी बोलणं खूपच कमी होताला. टेनिस क्रिकेटचा अजून एक सूर्य यावेळी स्ट्रायकर यांच्या दिशेन. पण ज्या प्रकारे गोलंदाजी चालू असा राजेश नायडू, बबलू पाटील या मोठ्या नावाक जखडबंद करणं ही सोपी गोष्ट नाही. असा मालवणी कोकणी भाषेत सांगा तर अक्षरशः बॅटरचो खुटो करणारी ही गोलंदाजी असा, निशब्द करणारी ही गोलंदाजी. 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. बबलू पाटील यांचा फसलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. दिनू कांबळे. आज दिनू कांबळे यांचा जवळपास दिवस नाही असा की रात्र नाही असा म्हणा हरकत नाही. दिनू कांबळेन एक झेल सोडणं कठीण असतं. आज दुसरो झेल दिनू कांबळे यांच्या हातातून सुटलो. देव देता आणि निरांकार पाठ घेता. आज दिनू कांबळे मॅचचो निकाल जर विरोधात गेलो तर माका वाटणार नाही रात्रभर तुमका झोप लागतली. स्ट्राईक करंट रन रेट 7च्या जवळपास. धावफलक 27. राजेश यांचा चेंडू बॅटची कड घेऊन विकेट किपरच्या दिशेन. डॉट बॉल अजून एक. पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावर. आजच्या रजनीमधील ही शेवटची महत्त्वाची लढत. मोहम्मद कैफ 11 कात्री. महत्त्वाच्या सामन्यामध्ये टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. क्षेत्ररक्षकांनी तो काही प्रमाणात थोडासा फुकट घालवलाय पण गोलंदाजांनी मात्र तो सार्थ ठरवलाय. अजून एक फसलेला फटका कव्हरच्या दिशेने. प्रदीप पाटील यांच्या सेफ हँड्स मध्ये. अजून एका विकेटचं होत आहे पतन. सांघिक धावसंख्या 27 रन्सावर. माघारी परत आहेत अक्षय वाठारकर. मालवणी कोकणीत सांगायचा तर येळाक नाय खेळाक आणि होयो कित्या म्हाळाक. राजेश नायडू आणि बुद्ध हसला. शाळेत असताना ह्यो धडो तुम्ही वाचलो असलो. भारताच्या परमाणु बॉम्बची चाचणी ज्या जागेवर झाली त्याच जागेवरचो ह्यो परमाणु बॉम्ब असा. गुजरात मधल्या कच्छ भूमीचो खेळाडू राजेश नायडू यांनी कमाल केली या ओव्हरमध्ये. ही खरी तरी भैरवीच्या आधीची ओव्हर होती. म्हणजे मालवणीत सांगा तर ही गवळणीची ओव्हर होती. आणि या गवळणीच्या ओव्हरमध्ये अक्षरशः समोरच्या बॅटरला गवळणींसारखं तालावर नाचवला राजेश नायडून. 4 ओव्हरींचा खेळ संपलाय. 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक. अखेरच्या षटकामध्ये उडालाय कारंजा. फरदीन काझी चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणापर्यंत फरदीनने नजर टिकवली या चेंडूवर आणि बबलू पाटील यांची प्राइज विकेट ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या टीमसाठी त्यांनी मिळवून दिली. बबलू पाटील यांची खेळी होते समाप्त. 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात.
थँक्यू. बबलू पाटील यांचा फटका आहे बघा. चेंडू हवेत खूप ताकद लगावली होती, मात्र हा फटका खूप लांब जाण्याऐवजी अगदी क्षेत्ररक्षकाच्या जवळ पडतोय. फरदीन काझी झेल टिपतायत. एक महत्वाची विकेट माघारी परतते. मालवणी कोकणीत सांगायचं जर झाला तर मायेन मधाळला आणि मधीच ढगाळला. 27 5 विकेट, 5 चेंडू इनिंगचे बाकी. पण मित्र हो, कुठेही जाऊ नका. हा सामना एकतर्फी होणार नाहीये. हा सामना सुद्धा रंगतदार होईल. शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल, कारण दोन तगडे संघ एकमेकांच्या समोर करो या मरोची स्थिती. कारण या जागेवरून हरणं कोणालाही आवडणार नाहीये. एका बाजूने अवधूत कणकवली, दुसऱ्या बाजूने मोहम्मद कैफ 11 कात्री. 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज सागर निकम, साताऱ्याच्या आंबेदरे खेळाडू गावचा खेळाडू. बकासूर, मगाशी चंदू सरांनी सांगितलं या खेळाडूचं टोपण नाव. आडवी बॅट, डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास होतोय. बकासूर महाभारतातील एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा होती. रोज ज्याला एक गाडा अन्न लागायचं तो होता बकासूर. मात्र आज या मैदानावर त्या बकासुरासारखं समोरच्या संघाला चिरडावं लागेल. या बकासुराला बबलू पाटील सर थोडीशी चिंतित मुद्रा दिसते डगआउट मध्ये त्यांची. 28 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास लांब लांब आणि खूपच लांब. इच्छा तिथे मार्ग आणि क्रिकेट तिथे स्वर्ग. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सिक्सर. श्रीकांत यांच्या बॅटमधून बाहेर पडलाय हा नो लुक शॉट. श्रीकांत खुने मैदानावर आलेत. आपल्या टीमसाठी एक महत्वाचा सिक्सर त्यांनी खेचलाय. ज्या प्रकारे त्यांनी चेंडू मिडल केला, बॅट फिरवली, बॅकलिफ्ट, बरंच काही सांगून जाणारी होती. 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. इनिंगचे शेवटचे 3 चेंडू बाकी. अजून एक लोअर फुल टॉस मिडॉनच्या दिशेने पप्पू तोडकर. एक धाव पूर्ण, थोडासा दिशाहीन थ्रो, धावचीची संधी. आणि आज फरदीन काझी येताना कोणाचा तोंड बघून इले सांगू हरकत नाही. येताना कोणाक व्हिडिओ कॉल करून इलात, येताना कोणाक शेक हँड करून इलात. जा काय हातात गावता त्याचा सोना करताना फरदीन काझी. खूप सुंदर फेक होती पप्पू तोडकर यांची फरदीनच्या दिशेन. आणि हातात ग्लोव्ज असताना सुद्धा हिट करणं, यष्टे उद्ध्वस्त करणं या खूप कठीण काम. या चेंडूवर मिळाले 2 धावा, बदललो धावफलक. एक हिस्टॉरिकल फिगर 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. इनिंगचे शेवटचे 2 चेंडू बाकी. प्रोजेक्टेड स्कोर असा 39. पण 48 झाले तर लय बरा वाटताला कणकवलीवाल्यांका. पण 36च रवले तर कात्रीवाल्यांचा समाधान होताला. शेवटचे 2 बॉल. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन दिनू कांबळे. आज दिनू कांबळ्यान दाखवून दिला, अरे तुम्ही अख्ख्या जगातले खेळाडूचा 2 हातान करू शकणार नाही, ता काम मी एका हातान करू शकताय. एकदा टाळ्या वाजवूया दिनू कांबळेसाठी. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले बघूया या झेलाचो. इनसाइड आउट फटकवतो कव्हरच्या दिशेन बघा दिनू कांबळे. शेवटच्या क्षणी एक हाती टिपलेलो झेल. आणि दिनू सर तुमचा क्षेत्ररक्षण अप्रतिम असा, पण कोकणी मुलकात जर असो झेल कोणी घेतलो तर त्याच्यासाठी एक मालवणी म्हण असा, आंधळ्याचो हात बुडकुल्यार. माका माहिती होता तुमच्या मनात काय इला. ज्याच्या मनात पाप त्याका पोरा होती आपोआप. रन झाले 36. 6 विकेटचा पतन. 36 फॉर 6 हिस्टॉरिकल फिगर. आणि इनिंगचा शेवटचा चेंडू. 36 धावा. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर नजीर शेख जायद. या षटकाची सांगता करणारा, इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा पप्पू तोडकर यांच्या दिशेने. या चेंडूवर मिळेल 1 धाव. धावबाद होत आहेत फलंदाज नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. इनिंगची होते सांगता. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 23वे पर्व. आजच्या रजनीमधील अखेरची लढत
मोहम्मद कैपिलवन कात्री संघाने जिंकलाय टॉस. घेतली फिल्डिंग. अवधूत स्पोर्ट कणकवली संघाची फलंदाजी. प्रथम फलंदाजी करत धावा जमवल्या 37 आणि विजयासाठी टार्गेट असेल 38 धावांचं. मॅच समरी तर बघूया. कृष्णा सातपुते 8 बॉल 8 धावा. विशाल 4 चेंडू 4 धावा. सचिन बर्गे प्रतिकार केला होता, रनआउट होणं अपेक्षित नव्हतं या दोन्ही खेळाडूंचं. 4 चेंडू 10 धावा. बबलू पाटील 6 चेंडू 4 धावा. त्यांच्याही नावारूपाला न साजणारी फलंदाजी. अक्षयने धावा जमवल्या 3 चेंडू 1. श्रीकांतने 1 षटकार मारला पण 3 चेंडूत फक्त 8 आणि 2 खेळाडू नाबाद. 1 चेंडू 1 धाव. 37 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी सुद्धा खूपच सुंदर, कौतुक करावं लागेल. 2 षटकामध्ये 20 धावा खर्च. झिशान यांच्या विकेट नव्हती. महागडी गोलंदाजी. जायत यांनी सुद्धा एका षटकामध्ये 10 धावा दिल्या पण 2 विकेट त्यांनी मिळवल्या. इम्रोज आणि राजेश यांनी 1-1 विकेट मिळवली. प्रत्येकी 4 आणि 3 धावा एकेका षटकामध्ये खर्च करून इनिंगचे होते सांगता 37 धावा 38 धावांचं लक्ष्य. मित्रांनो, जेवढा हा सामना सोपा दिसतोय तेवढा हा सामना सोपा नाहीये. कारण मालवणी कोकणीमध्ये एक म्हण असा, दिसता तसा नसता आणि म्हणांजग फसता. दुरून डोंगर साजरे, जवळ गेलात तर सगळेच काजरे. पण आज कोणाच्या नशिबात येतली काजऱ्याची फळा आणि कोणाच्या नशिबात देवगडचे हापूस आंबे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारो आवाज मिस्टर IPL कुणाल दाते सर. हॅलो हॅलो. धन्यवाद बादल चौधरी सर. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आता रंगण्यासाठी तयार आहे आणि टार्गेट या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी 37 38. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. टार्गेट या मॅच मध्ये 38 धावांचं. पहिला बॉल मोहम्मद कैफ कातळीच्या समोर. पहिला बॉल स्वीप मारलाय, बरोबर झाडू शॉट कॅप मध्ये चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर 4 चौकार. चार धावाने सुरुवात झाली आहे. लक्ष छोटे आहे. नक्कीच एजाजबाई सोलकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब खुश असतील ज्या पद्धतीने त्यांचा संघ खेळतोय. याच्या अगोदरही खेळलाय आणि कदाचित मागच्या वर्षीचे माझे बोल फायनलच्या अगोदरचे जे आहेत ते जर सत्य ठरले तर नक्कीच
तुम्ही ज्यांना मानता, मी ज्यांना मानतो, ती त्याची कृपा असेल. पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलंय हे गाव क्रिकेट वेडं गाव आहे, कातळी गाव. त्याचबरोबर RF हेल्पिंग हँड कातळीचे इरफान भाई हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत आणि ते देखील तज्जू पावसकर साहेबांच्या आठवणीसाठी ते उपस्थित झालेले आहेत. इरफान भाई, आपलं देखील सहर्ष स्वागत, तहे दिल से इस्तेकबाल इस प्रतियोगिता में. RF हेल्पिंग हँड कातळी. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव इथे घेतली जाईल. सिंगलने स्ट्राईक रोटेट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर लेग बायच्या स्वरूपात आतापर्यंत 6. 6 धावा फलकावर लागल्यात. लक्ष 38 आहे. छोटी छोटी टार्गेट ज्या वेळेला समोर असतात त्यावेळेला कधी कधी कठीण होतात सामने, इंटरेस्टिंग होतात सामने. त्याच्यामुळे प्रेक्षकांना माहिती आहे या सामन्याचं महत्व काय, देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं महत्व काय. म्हणूनच तर एवढी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. आणि आता काय थंडी पडली आहे थोडीशी, जाणवते आपल्याला सगळ्यांनाच. बॉल थोडासा खाली राहतोय, खाली राहतो इन द सेन्स बॉल तसा ट्रॅव्हल होत नाहीये जसा पाहिजे. ताकद पाहिजे मग जातो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, अन्यथा सिंगल डबल खूप महत्वाच्या ठरतील. आणि इकडे आल्या आल्या ऋतिक धुरी यांच्या टी शर्टवर मी वाचलं, उठायचं आणि सुटायचं. पण या मॅच मध्ये तसं नाहीये. या मॅच मध्ये थोडंसं थांबायचं, चांगलं क्रिकेट खेळायचं आणि मग पुढे जायचं. आपला चांगला मित्र आहे ऋतिक धुरी, वेलकम, आपलं स्वागत. बॅकफुटला जात असताना पंच केलाय, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. बस याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात, मजा येईल या मॅच मध्ये. सहज सोपं नाहीये काम. 38 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्याच्यानंतर कमबॅक केलाय. सिद्धू जाधव मागच्या मॅचचा हिरो, बीड जिल्ह्यातील कडा गावचा खेळाडू आहे, आष्टी तालुक्यातला. आणि चर्चा आहे चॅटमध्ये, लाईव्ह चॅटमध्ये सध्या युट्यूब चॅनलला या खेळाडूच्या नावाची. हालाकीच्या परिस्थितीतून पुढे आलाय, ड्राईव्ह केलाय थोडासा शरीरापासून दूर. डीप मध्ये फिल्डर आहेत, एक धाव इथे मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एकच धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या पहिलं षटक सुरू असताना आतापर्यंत 8 धावा. 8 धावा फलकावर लागल्यात. लक्ष तसं पाहिलं तर सोपं आहे, केलं तर कठीण आहे. क्रिकेटचा खेळ शेवटपर्यंत, शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं. एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलाय सुमित ढेकलेने, तो तयार आहे. चांगला बॉल, स्विंग अँड मिस. बॅटचा स्विंग चांगला होता, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी आपला सिद्धू या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करत असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 8. 8 धावा फलकावर लागल्यात. अजूनही 30 धावांची गरज आहे. 4 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक असणार या मॅच मध्ये. हळू धावसंख्येला आकार यायला पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्याच्यानंतर काही डॉट बॉल देखील आलेले आहेत. सेकंड ओव्हर, सोनू बुदावळे आणि सोनूकडे खऱ्या अर्थाने चांगले लेग कटर्स आहेत. मागच्या काही मॅचेस मध्ये त्याची गोलंदाजी पाहिली, त्याच्याकडे चांगली उंची आहे, चांगली रिदम आहे. आणि या स्पर्धेमध्ये असा कोणता संघ नाहीये की तो तयारी करून येत नाही. पूर्व तयारी झालेली असते. सगळेच जण भरपूर सराव करून इथे आलेले असतात. प्रत्येकाला जिंकायचंय, हरणं ती मात्र जंगलात राहतात. त्याच्यामुळे प्रत्येकाला इथे प्रयत्न करायचा, चांगलं क्रिकेट खेळायचंय. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून निघतोय. डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळताना दिसेल. फरदीन काझी सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करतोय. शिवडीचा वंडर बॉय मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम नाला सोपारा, बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट सुमित ढेकले मैदानामध्ये खेळतोय. सोनू बुधावले एक चांगला गोलंदाज आहे. उंचीचा फायदा नेहमीच होतो कुठल्याही राईट आर्म सीमरला. महत्वाचं आहे धावा कशा थांबवल्या जातील. दुसऱ्या बाजूला नक्कीच कातळी गाव विचार करत असेल धावा कशा करता येतील. फुलर लेनचा बॉल होता, बॅक टू द बॉलर. फटका फसलाय, डॉट बॉल येतोय. डॉट बॉल दबाव बनवणारे ठरतील. म्हणूनच मी म्हटलं होतं आता जी थोडीशी थंडी पडली आहे, थंडगार वार आहे,
हळूहळू आपल्या अंगाला झोंबणारा हा थंडगार वारा, याच्यामुळे काय घडलंय, बॉल ट्रॅव्हल होणं एवढं सोपं नाहीये. सगळ्याच गोष्टीचा विचार करून तुम्हाला क्रिकेट खेळायचं असतं. माइंड गेम आहे क्रिकेट. फक्त असं नाही की बॅट आणि बॉलनेच खेळला जातो हा क्रिकेटचा खेळ. प्रत्येक वेळेला बदलतो खेळ. फुलर लेनचा बॉल, टायमिंग पाहावं लागेल. ताकद आहे, टायमिंग आहे, नजाकत आहे. लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. मुक्काम पोस्ट, तालुका जिल्हा. विचारून घे या जगात, आम्हाला जो कोणी नडतो तो दिसतो ढगात. षटकार. सहा धावा. बाहुबली. मी म्हटलं होतं ना, ताकद पाहिजे तुमच्याकडे. ताकद आहे, षटकार आहे. सोडून दिलाय बॉल, परत टाकावा लागेल. हा दबाव आहे मागच्या षटकाराचा. दबाव आला म्हणजेच प्रेशर वाढलं तर प्रेशर कुकर देखील शिट्टी मारतो. मग गोलंदाज काय, त्याच्यावर दबाव आला. लगेच वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसते. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 16, 16 धावा. हळू धावसंख्येला आकार येतोय. मोहम्मद कैफ 11 कातळी. भरपूर मोठ्या संख्येने समर्थक आजही आलेत कातळीवरून. टर्न चांगला प्राप्त केलाय, परंतु जास्त बाहेर. पंचांचा इशारा वाईड. येस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. चांगला पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर होतोय, बाहेर निघतोय आणि त्याचमुळे पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या सलग 2 वाईट बॉल आले. धावा वाढताना दिसतात. धावा झालेल्या आतापर्यंत 17. सोनू बुधावले, कमबॅक करावं लागेल सोनूला. सुमित ठेकलेच्या विरुद्ध एक गली आहे, एक बॅकवर्ड पॉइंट आहे, एक शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये, बाहेर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि कव्हर्स. हे फिल्डर तैनात आहेत. परत एक वेळा सज्ज गोलंदाज सोनू बुधावले. समोर बाहुबली, परत शरीरापासून दूर ठेवलाय. परत एक वेळा ड्राईव्ह खूप चांगला आहे. सिंगल तिथे मिळताना दिसेल. सिंगल डबलला तेवढंच महत्व आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल आहे आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आहे. सिंगल इथे मिळते. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत धावा झाल्यात 18. हळूहळू निम्मी धावसंख्या इथे कंप्लीट झाली आहे. रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 6ची सरासरी गाठायची आहे. आता या मॅच मध्ये सामना आटोक्यात आलाय, अवाक्यात आलाय. ऑन साइडला दिशा देतोय. डीप मध्ये मिड विकेट मध्ये फिल्डर आहे, वेगाने चाललाय. बॉल उसळी घेतोय, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे घेत असताना फरदीन काझी. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर डबलच्या मदतीने 20 धावा, 20 धावा फलकावर लागल्यात. पूर्णपणे शांतता मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांची. आता सध्या तरी आपण पाहतोय कातळीकर शिट्ट्या टाळ्या भोपू वाजवताना दिसत नाहीये. त्यांना माहिती आहे या सामन्याचं महत्व काय. संघर्ष त्यांचाही संघ करताना दिसतोय, परंतु सध्या तरी पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली आहे. भागीदारी वाढते, हे महत्वाचं आहे. पुढे टाकलाय बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय, गॅप मध्ये चाललाय. फिल्डर आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून बॉल चालला वाडिश लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी मनगडत आहे जोर. मारलाय कडक 4. 4 धावा. चांगला फटका, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतंय. 4 धावा येत असताना या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय आणि आता तो शिट्ट्या टाळ्यांचा गजर, भोपू वाजतायत, भोंगे वाजतायत. हेच तर कातळी गाव आहे, ज्या गावाची चर्चा मी मागच्या वर्षीपर्यंत केली आहे. ज्या गावाचे प्रेक्षक, ज्या गावाचे मान्यवर, त्या गावातून कुटुंबाच्या कुटुंब इथे येतात. तज्जू पावसकर यांना खऱ्या अर्थाने ती भावपूर्ण श्रद्धांजली आहे. त्या गावाच्या माध्यमातून आपण गमावलेला मित्र, त्याचं असलेलं स्वप्न, आणि ते स्वप्न जर सत्यात उतरवायचं असेल तर एजा सोलकर सारखी माणसं पाहिजेत आणि ते पुढे येतात. त्यावेळेला ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ती धमक दाखवतात आणि ती धमक घेऊन उराशी बाळगून ते स्वप्न पुढे आलेलं गाव म्हणजेच हे कातळी गाव आहे. ते मैदानामध्ये खेळतात, चांगला संघर्ष करतात आणि आता सामन्यामध्ये धावा झालेल्या आहेत 25. धावा करायच्या 13, 17 मध्ये 13 हे समीकरण या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी बबलू पाटील. फुल टॉस होता, मागे मारलाय, फाईन लेग आतमध्ये. 4 धावा मिळताना दिसतील. खराब गोलंदाजी. सामना आता समाप्तीच्या मार्गावर. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. प्रेक्षकांना माहित पडले, प्रेक्षक आता हळू चाललेत. आपल्या गाड्या कुठे पार्क केल्यात त्या शोधल्या जातील, त्याच्यामध्ये बसलं जाईल. मी मगाशी रील स्क्रोल करत असताना इंस्टाग्रामवर एक रील पाहिली, कातळी गावातलीच होती. त्याच्याविषयी चर्चा करू नंतर. ऑन साइडला दिशा दिली. त्या कातळी गावातून अनेक
जे आपले ट्रक असतात, ट्रॉलीज असतात, त्याच्यामध्ये भरभरून प्रेक्षक आलेत. ते कालही आले होते, आजही आलेत. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. उद्या या स्पर्धेमध्ये हे सगळे दिग्गज खेळणार आहेत. संजू कनोजिया, केतन मात्रे, जगत सरकार ची वाट सगळेजण पाहतायत. तो येईल का? रजत मुंडे उद्या येणार आहे. बॅक टू द बॉलर, चांगला फटका समोर मारलाय, तोपर्यंत ते एक धाव मिळताना दिसेल. करण अंबाला येईल का असेही प्रश्न विचारले जातात. पाहूया शेवटच्या दिवशी काय घडतंय. आणि जस्ट सोलकर काही करू शकतात. त्यांच्याकडे ती ताकद आहे, ती धम्मक आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. अशी लोक पाहिजेत क्रिकेटच्या जगात. बॅकफुट पंच, बॉल हवेत आहे, सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे देखील 4 धावा मिळताना दिसतील. चौकार, 3 धाव्यांची गरज आहे. सामना समाप्तीच्या मार्गावर. कातळी गावात आजपासूनच उरूस, आजपासूनच जल्लोष, आजपासूनच कातळी गावामध्ये ती दिवाळी, तो दसरा, सगळ्या गोष्टी साजऱ्या होतील. फिर से एक बार कातळी, हेच इथे सांगतात एजाजभाई सोलकर. परंतु सध्या आपण पाहतोय शेवटचा दिवस महत्वाचा असेल. तो शेवटचा सामना, शेवटचा बॉल महत्वाचा असेल. लॅप स्वीप, बॉल हवेत, फिल्डर आहे, कॅच, फलंदाज बाद. आता मात्र औपचारिकता या मॅचची राहिली आहे. फरदीन काझीचा केस संपला. लॅप स्वीप खूप चांगला मारला होता डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान, परंतु शेवटी झेल देऊन तो तंबूच्या आश्रयाला चाललाय. विकेट आली आहे, परंतु थोडासा उशीर झाला या विकेटसाठी. टार्गेट छोट आहे. अर्शु खान न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी. हा देखील लांब लांब फटके मारण्यासाठी जाणला जातो. आणि उद्या हे सगळेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. रजत मुंडे, ओमी केनी, अमित नाईक, त्याचबरोबर हेलिकॉप्टर बॉय बँड्रा श्रेयश, विजय पावलेला पाहायला विसरू नका. ISPL मध्ये सगळ्यात जास्त बोली ज्या महाराष्ट्राच्या खेळाडूवर लागली होती तो खेळाडू. त्यानंतर विकी भोईर, एजाज कुरेशी हा खेळाडू इन ॲक्शन असेल. प्रथमेश मात्रे सारखा खेळाडू उद्या इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन मात्रे येतोय, संजू कनोजिया येतोय. उद्या नक्की या स्पर्धेला भेट द्यायला विसरू नका. सामने पाहायला विसरू नका. tenniscricket.in वर दिग्गज तारे सितारे या स्पर्धेमध्ये येणार आहेत उद्या खेळण्यासाठी. आणि हा सामना इथे चौकाराच्या मदतीने जिंकलाय. आणि त्याचबरोबर मोहम्मद कैफ 11 कातळी, कातळी गावातला दुसरा संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. आणि आज आपण पाहतोय एजाजभाई सोलकर यांच्या मुलीचा, कन्येचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे मिसबाईचा. तिला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या विजयासह दिल्या जातात. आणि 2 संघ कातळी गावाचे पोहोचलेले आहेत सेमी फायनल मध्ये. मिसबा हॉलिडेज कातळी, मोहम्मद कैफ 11 कातळी. अभिनंदन एजाजभाई सोलकर अँड पावस्कर फॅमिली. अभिनंदन कातळी गाव. शेवटचा सामना, त्याची मॅच समरी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. अवधू स्पोर्ट्स कणकवलीने धावा फक्त 37 केल्या, 38 लक्ष होतं. आणि हा सामना नक्की चेस केलाय. मोहम्मद कैफ 11 कातळीने सेमीफायनल मध्ये जागा बनवली. 9 विकेटने सामना जिंकला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर जैद खान. आइए जैद खान, 2 विकेट. Zaid Khan is the man of the match for 2 wickets.
आइए जैद खान, मैन ऑफ द मैच खिलाड़ी। विकासजी कोइंडे अँड मनोहर बांदेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय जैद खानला। वेल बोल्ड जैद। यूपीच्या प्रयागराजवरून हा खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय। प्रयागराजचा हा खेळाडू आहे आणि त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय। जैद फॉर 2 विकेट्स। कॉन्ग्रेचुलेशन सबसे पहले तो जैद खान आपके इस परफॉर्मेंस के लिए। क्या कहना चाहोगे इस माहौल के बारे में, आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी के बारे में और आपकी टीम की